Hello students, next chapter is function. The definition of function is a function or mapping f from set A to set B, which is right in another form f from A to B, is a relation which associate for each element x in a unique element y in B. Then the element y is expressed as y is equal to f of x. Here y is image of x under f. A is called as the domain of f. B is called as the codomain of f. तर ही डेफिनेशन इथं मी पुस्तकातल्या प्रमाणे दिलेली, परंतु एक उदाहरण जर घेतलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. फंक्शन इज रिलेशन. तर मागच्या पिरियडला आपण रिलेशन पाहिलेलं आहे. फंक्शन हे काय रिलेशन आहे. म्हणजे प्रत्येक फंक्शन हे रिलेशन असणार आहे, परंतु प्रत्येक रिलेशन हे फंक्शन असणार आहे. तर फंक्शनसाठी कंडिशन काय आहे. समजा एफ फ्रॉम ए टू बी असेल, हे ॲक्च्युली रिलेशनच आहे, म्हणजे हे आरच आहे ए टू बी. पण याच्यासाठी कंडिशन अशी आहे, समजा इथं ए बी सी डी एमधले जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला युनिकली म्हणजे एक आणि एकच इमेज बीमध्ये पाहिजे. जर इथं 1 2 3 4 5, मग ए 1C रिलेटेड आहे, बी 2C रिलेटेड आहे, सी 5C रिलेटेड आहे आणि डी 3C रिलेटेड आहे. आता प्रत्येक एलिमेंटला एक आणि एकच प्रतिमा याच्यामध्ये इमेज आहे. समजा काय वेळेस काय होईल, एक दुसरं उदाहरण घेऊ आपण. -1 1 2 3, तर 1 4 9, -1 आणि +1, याला 1 रिलेटेड घेऊया. 2ला 4, 3ला 9. -1चा स्क्वेअर किती येतो, 1 येतो. 1चा देखील 1 येतो. 2चा 4, म्हणजे एक या एकला आणि -1ला इमेज आहे आणि ती युनिक आहे, म्हणजे 2 नाही, लक्षात घ्या. आणि 2ला 4 आहे. परंतु जर असं असेल, वन 2 3 7 2 5, बघा एकला 2 इमेज आहेत, 7 and 5, विच इज नॉट इन फंक्शन. म्हणजे हे रिलेशन असू शकेल, म्हणजे 1 हा 7पेक्षा लहान आहे, 5पेक्षा लहान आहे, हे रिलेशन असू शकेल, परंतु हे फंक्शन नाही. ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला बीमध्ये एक युनिकली इमेज पाहिजे. अशा पद्धतीनं रिलेशन आणि फंक्शनमध्ये फरक आहे. तर इथं आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊया. पहिलं रिलेशन आहे ए टू बी. आता इथं ए इज रिलेटेड 3, बी इज रिलेटेड 3, सी 4, डी 2. म्हणजे ए बी सी डीला प्रत्येकाला युनिकली प्रीइमेज आहे. तर याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे, इथं अलाउड आहे बीमध्ये. यातला डोमेन जो आहे, म्हणजे डोमेन म्हणजे काय, एमधले घटक. तसं रिलेशनमध्ये नव्हतं. एमधले ज्याला इमेज आहेत तेवढेच घटक होते. इथं प्रत्येक एमधल्या घटकाला इमेज असणार आहे, त्यामुळे डोमेन इज इक्वल टू ए बी सी डी. म्हणजे पहिला एफ फ्रॉम ए टू बी
पहिला सेट जो आहे त्याला म्हणायचं डोमेन. त्याच्यानंतर कोडोमेन. कोडोमेन इज इक्वल टू 1 2 3 4. म्हणजे दुसरा जो आहे तो झाला कोडोमेन. आणि रेंज जे आहे व्हॅल्यू ऑफ फंक्शन जेवढ्या प्रतिमा आहेत इमेज आहेत त्या किती 2 3 4. म्हणजे अशामध्ये रिलेशन आणि फंक्शनमधला फरक एवढा आहे. आता हे फंक्शनच्या सगळ्या प्रॉपर्टी किंवा रूल्स आहेत ते फॉलो करतं. R1 इज वेल डिफाईन्ड फंक्शन. हे फंक्शन आहे, वेल डिफाईन्ड फंक्शन आहे. आता दुसरं रिलेशन घेऊया आपण R2. या पद्धतीने आहे. बघा इथं या रिलेशनमध्ये काय झालं, C2 जो आहे त्याला 2 प्रतिमा आहेत 3 आणि 4. म्हणजे विच इज नॉट फंक्शन. हे रिलेशन आहे परंतु फंक्शन नाही. प्रत्येकाला एक, आता ए आणि बीचे दोघात एक जरी प्रतिमा असली तरी बीला 1 इमेज आहे, एला 1 इमेज आहे. पण सीला 3 and 4 2 इमेजेस आहेत. म्हणजे आपली कंडिशन काय आहे, एव्हरी एलिमेंट इन ए हॅज युनिकली इमेज इन बी. ए मधल्या प्रत्येक घटकाला बी मध्ये एक युनिकली इमेज असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं तिसरं रिलेशन घेऊया. आता याच्यामध्ये एला 1 आहे, बीला 2 आहे, सीला 3, डीला एकही नाही. आणि ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला इमेज असेल तर फंक्शन होऊ शकतं. म्हणजे हे देखील नॉट फंक्शन आहे आणि हे देखील नॉट फंक्शन आहे. हे रिलेशन्स आहेत परंतु फंक्शन आहे. या डीला जे आहे ते प्रतिमा इथं असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं रिलेशन आणि फंक्शनमधला फरक लक्षात येणं आवश्यक आहे. आता फंक्शनचे जे 2 प्रकार आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. टाईप ऑफ फंक्शन्स. पहिला आहे 1 ऑर इंजेक्टिव्ह फंक्शन. जे याच्यामध्ये थोडक्यात 8वी 9वीला एकास एक संगती झालेला असेल. त्याचप्रकारे ABCD 1 2 3 4 5. हे काय झालं, म्हणजे बी मधल्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज जी आहे ती एक आणि एकच पाहिजे. म्हणजे एक जो आहे तो त्याची प्री इमेज काय ए आहे ती एकच आहे. 2 जे आहे त्याची प्री इमेज बी आहे. म्हणजे डेफिनेशन काय, फंक्शन फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी 1 1 इफ डिफरंट एलिमेंट इन ए हॅव डिफरंट इमेज इन बी. ए मधल्या वेगवेगळ्या एलिमेंटला वेगवेगळ्या इमेज असणं आवश्यक आहे. किंवा एलिमेंट इन बी हॅज युनिकली प्री इमेज इन ए. बी मधल्या प्रत्येक घटकाला प्री इमेज जे आहे, प्रत्येकाला असं नाही, इथं 5ला प्री इमेजच नाही, ज्यांना इमेज आहे जे व्हॅल्यू ऑफ फंक्शन्स आहेत रेंजमध्ये येतात, इथं डबल प्री इमेज येता कामा नये. याला म्हणायचं काय 1 1 ऑर इंजेक्टिव्ह फंक्शन. आणि दुसरा टाईप जो आहे तो ऑन टू सर्जेक्टिव्ह फंक्शन आहे. फंक्शन आहे फ्रॉम ए टू बी सेड टू बी ऑन टू फंक्शन इफ every element y in B is an image of some element x in B. म्हणजे याच्यामध्ये कंडिशन अशी आहे, ए बी सी डी 1 2 3 4. जे बी मधल्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज पाहिजे. इथं आहे का, इथं 5ला प्री इमेज नाही तरी ते फंक्शन आहे.
परंतु ऑन टूमध्ये या ठिकाणी प्रत्येक वन टू, थोडक्यात काय, रेंज म्हणजे काय, 1 टू जे कनेक्टेड आहेत व्हॅल्यू ऑफ फंक्शन आहेत इज इक्वल टू कोडोमेन. रेंज आणि कोडोमेन जर सारखा असेल तर त्याला काय म्हणायचं, सर्जेक्टिव्ह ऑर ऑन टू फंक्शन्स. अशा पद्धतीनं या 2 टाईपचे फंक्शन जे आहेत 1 1 ऑन टू. आता काही ठिकाणी मेनी वन वगैरे डिफरंट टाईप आहेत, परंतु महत्त्वाचे 2 पार्ट जे आहेत 1 1 अँड ऑन टू फंक्शन्स आहेत. तर आपण आजच्या पिरियडला एवढंच भाग पाहणार आहोत. पुढच्या पिरियडला एक डिफरंट टाईप ऑफ फंक्शन जे आहेत, कॉन्स्टंट फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, त्याच्यामध्ये अल्जेब्रिकमध्ये भरपूर येतात, क्वाड्रॅटिक फंक्शन येईल, क्युबिक फंक्शन येईल, लिनियर फंक्शन येईल. ते आपण फक्त त्या प्रत्येक फंक्शनचा टाईप आणि त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. ग्राफिकली मेथड्स आहेत, प्रॅक्टिकलला तुम्हाला त्याचे ग्राफ काढता येतील. आणि शेवटचा पार्ट या चॅप्टरमधला जो महत्त्वाचा आहे, इन्व्हर्स फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन, तो भाग मात्र आपल्याला डीपमध्ये त्या ठिकाणी घ्यायचा. ओके, थँक्यू.